आता काय करायचं मला सांग. नूडल्स करायचे. ते कसे करायचे? आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे, ती तेलामध्ये टाकायची आहे. बरं. थोडीशीच टाकायची आहे बिकॉज आपण सोया सॉस आणि चिली सॉस पण ऍड करणार आहे. बरं. नंतर कांदा टाकायचे, व्हेजिटेबल सगळ्याच ऍड करायचे. आता त्यात काय करायचं आपल्याला? तर थोडा सोया सॉस टाकायचा 1 चमचा. बस. चिली सॉस आपल्याला अंदाज आहे जेवढं तिखट हवं आहे तेवढं, बिकॉज ग्रीन मिरचीची पण ऑलरेडी पेस्ट टाकली आहे. मीठ थोडं. नूडल्स शिजवताना ऑलरेडी मीठ टाकलं असतं, त्यामुळे ह्याच्यात थोडंसं कमी टाकायचं आहे. चाट मसाला, त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढायची. वास इतका छान आलाय, सगळ्या भाज्या एकत्र आल्या त्यामुळे कलरफुल दिसतंय सगळं. ते कॉम्बिनेशन छान जुळून आलंय. ओके. आणि आता ह्याची आपल्याला सजावट करायची लागेल ना? हो. आता ह्याच्यात हे घालायचं असेल ना? नूडल्स टाकायचे. बरं. घालायचं? हो. थोडा सोया सॉस अजून ऍड केला तरी चालेल. काय एकदा अंदाज आला की आपण काही करू शकतो. हो. सोया सॉस घालू जरा. हो. आता काय करायचंय? ते टिक्कीज घ्यायचे, 2 टिक्की ठेवायचे. कुठे ठेवू? वर ठेवायचे. आणि त्याच्यावर परत ही टिक्की ठेवायची आहे. ठेव ठेव. थोडा चाट मसाला टाकायचा. टाक टाक बिंदास.